जिजाऊ तद्वतच स्वामी विवेकानंद या दोन्ही तेजस्वी अशा व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्तानं आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, माझे परमस्नेही प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित सर, या व्यासपीठावर उपस्थित असलेले स्टाफ सेक्रेटरी, आमचे गुरुवर्य आदरणीय प्रोफेसर राम रवणेकर सर, आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय ज्ञानेश्वर उबाळे सर, पर्यवेक्षक प्राध्यापक पांडुरंग काळे सर, पीटी काळे सर्व त्यांना म्हणतात, परंतु मला त्यांना पांडुरंग हे पूर्ण त्यांचं नाव घ्यायला यासाठी आवडतं की देवाचं एक नामस्मरण त्या निमित्ताने नेहमी मिळत असतं. असे आमचे पांडुरंग काळे सर, आपले कार्यालयीन अधीक्षक कनक्याबा, आणि आज जे युनिफॉर्ममध्ये पण आहे आणि त्यामुळे किंमत काय फॉर्ममध्ये पण आहेत असे आमचे बाळासाहेब वागुंडे छान संचालन करतायत. आणि उपस्थित सर्व माझ्यासमोर असलेले सर्व ज्येष्ठ प्राध्यापक मंडळी, सहकारी प्राध्यापिका भगिनी आणि सर्व विद्यार्थी, आज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलत असताना यावर विचार मंथन, चर्चा, चिंतन आणि अभ्यास करत असताना बऱ्याच बाबींचा उलगडा मला झाला. सर्वप्रथम त्या बाबी अशा की मला जे खटकलं, कदाचित माझं ते विधान चूक असेल तर दुरुस्त करा, की फारशी माहिती, फारसं लिखाण माझं वैयक्तिक मत आहे त्या मानानं झालेलं नाही, आणि जे झालंय ते संदिग्ध सबळ पुराव्याविषयी फारसं आढळून आलेलं नाही. याच्यात आपल्याला सांगताना आपल्यासमोर जिजाऊ यांचं जीवन, कार्य, चरित्र आणि एक दृष्टिक्षेप टाकत असताना, जिजाऊ साहेबांना समजून घेत असताना साधारणतः 4 पैलूंना आपण समजून घेतलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यातला पहिला पैलू म्हणजे जिजाऊ माँसाहेब एक कन्या म्हणून, एक मुलगी म्हणून कशा होत्या, कशा जगल्या, कशा वावरल्या. दुसरा पैलू म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ या एक पत्नी म्हणून कशा होत्या, कशा वावरल्या, कशा जगल्या. आणि तिसरा पैलू म्हणजे त्या एक आदर्श माता म्हणून कशा होत्या, कशा जगल्या आणि कशा वावरल्या असाव्या. या 3 पैलूंचं विवेचन, साधक वादक चर्चा, बाधक म्हणणार नाही कारण बाधक असं काही त्या नाही, पण ओघानं येणारा तो शब्द आहे. आणि अशा अंगानं मी थोडंसं यावर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिकपणे माझ्या बुद्धीच्या ऐपतीप्रमाणे प्रयत्न करणार आहे. यामध्ये आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे सर्वप्रथम की राष्ट्रमाता जिजाऊ यांचा विवाह मुळात अल्पवयामध्ये, बालविवाह त्या काळात प्रथा जी होती त्या प्रथेला अनुसरून झाला. त्यांच्या विवाहाविषयी अनेक घटना इतिहासकारांनी मांडल्या, काही बखरकारांनी मांडल्या, काही इतिहासकारांनी पुरावे देऊन साधनानिशी मांडल्या. काही बखरकार असं म्हणतात की सिंदखेड राजा येथे रंगमहाल येथे रंगपंचमीला होळी खेळत असताना शहाजीराजे त्या काळचे कमी वयातले आणि जिजाऊ माँसाहेब यांनी परस्परावर रंग टाकले. सर्वांचं जे श्रेष्ठ लोक तिथे उपस्थित होते त्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि तेथूनच त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला गेला असं काही बखरकार वर्णन करतात. तर काही बखरकार याला दुजोरा देत नाहीत. आणि या सर्वांचा सार जर काय, तर हे मात्र सगळ्यांना मान्य आहे की कमी वयामध्ये विवाह ठरला. सर्वांना ही मान्य, यावरही सर्वांचं एकमत होत आहे की सिंदखेड राजा येथेच त्यांचा विवाह ठरला, विवाह करण्याचं ठरलं. आणि पुढे चालून तो विवाह माझ्या माहितीप्रमाणे 1610 या वर्षी दौलताबाद येथे झाला, तिथे संपन्न झाला. आणि त्या विवाहाला दुर्दैवानं मालोजीराजे ही काही मालोजीराजे त्यावेळेस ते विवाह काही पाहू शकले नाही, त्यावेळेस ते नव्हते. आणि अशा प्रकारे यानंतर 14 वर्षांनी परत एक घटना घडली, जी घटना जिजाऊंच्या इतिहासामध्ये
खूप चर्चिली गेली. बखरकारांनी तिचा विपर्यास केला, काहींनी आपापल्या परीनं कल्पित घटना त्यामध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. खंडागळे हत्ती प्रकरण जे झालं, त्या खंडागळे हत्ती प्रकरणानंतर तब्बल साधारणतः सुमारे 14 वर्षानंतर त्यांच्या विवाहानंतर या दोन्ही घराण्यामध्ये, जाधव आणि भोसले घराण्यामध्ये विकृष्ट आलं. तर तो प्रसंग असा सांगितला जातो की त्या ठिकाणी जेव्हा मला वाटतं निजामशहानं सगळ्या सरदारांना बोलवलं आणि तिथे विचार विनिमय चालू असताना सर्व सभा संपल्यानंतर सर्व आपापल्या घरी जात असताना तो हत्ती थोडासा पिसाळल्यासारखा वागला आणि त्यातनं कुणीतरी एका पक्षाचा मारला गेला आणि मग जाधव आणि भोसले यांच्यामध्ये त्यावर वाद झाला आणि ते वितुष्ट काही काळ होतं. त्यामुळे काही इतिहासकार असे सांगतात की नंतर जिजाऊनी त्या घराण्याचं तोंड पाहिलं नाही वगैरे. तर या सगळ्या घटना खरं मानण्याचा याला काही फारसा आधार नाही. नंतर दुसरी चर्चा अशी होते की उत्तरकालीन काही जणांनी, काही इतिहासकारांनी याला दुजोरा दिला नाही. ते असं म्हणतात की बखरकार हे शेवटी भिक्षुक होते, दरबारी असणारे जे काही त्या राजांनी त्यांच्या पदरी असलेले लोक होते, भाट होते. स्तुती करणं आणि अतिशोक्तीपूर्ण वर्णन करून आपल्या मालकाला, आपल्या धान्याला, आपल्या स्वामीला खुश करणं, प्रसन्न ठेवणं हा त्यांचा उद्देश होता. आणि त्या अंगाने लिहिले गेलेलं सगळंच बखरीतलं आपल्याला काही फारसं वस्तुनिष्ठ मानता येणार नाही. असा एक मानणारा वर्ग पुढे आला आणि तेही काही अंशी आपण खरं मानलं पाहिजे. मग ऑथेंटिक ही माहिती कुठे आपल्याला आढळते, तर ती साधारणतः समकालीन त्यावेळेस जी काही जयदे शकावली आहे, जयदे करीना नावाचा काही ग्रंथ आहे, राज्याभिषेक शकावली असेल, यातील ज्या घटना आहेत त्या मात्र त्या काळात प्रत्यक्षात उपस्थित असलेल्या काही लोकांनी लिहिलेल्या असल्यामुळे त्याला एक ऑथेंटिसिटी, त्याला अधिकृतता, ऐतिहासिक दृष्ट्या महत्व आहे असंही मानलं जातं. आणि त्यामुळे जिजाऊंचं जेव्हा कन्या म्हणून, पहिल्या पैलूकडे मी परत येतो की कन्या म्हणून जिजाऊ कशा होत्या, तर आपल्याला हे सांगितलं पाहिजे की त्यांचे वडील लखोजी राजे जाधव, त्यावेळेस त्यांना जाधवराव म्हटलं जायचं, इतिहासात असं उल्लेख आहे. तर लखोजी राजे जाधव किंवा जाधवराव हे अतिशय शूर होते. त्यांना माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 5000 मनसबदार ते निजामशहाकडे चाकरीला होते आणि एक चांगले नामवंत कर्तृत्ववान सरदार म्हणून त्यांचा नावलौकिक प्रस्थापित झालेला होता. आणि त्यांनी जेव्हा विवाहाचा हा विषय काढला त्या रंग खेळण्याच्या प्रसंगाच्या वेळेस, तर काही इतिहासकार असे मानतात की त्यावेळेस जिजाऊंच्या आईंचा त्यांना विरोध होता या विवाहाला. असं म्हटलं जातं की त्या काळात भोसले घराणं हे पाटीलकी अनुभवत होतं, पाटीलकीचे अधिकार होते आणि जाधव घराणं हे देशमुख होतं आणि त्यामुळे त्या बाबतीत मान मराठ्याच्या बाबतीत थोडं कनिष्ठ समजलं जात होतं आणि म्हणून त्यांच्या आईनेच विरोध केला असं काही इतिहासकार नोंद करतात. परंतु याला वस्तुनिष्ठ पुरावा कुठेही नाही, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग हा विवाह संपन्न झाल्यानंतर पुढे काय झालं, तर जिजाऊ जेव्हा अवघ्या मला वाटतं 10-12 वर्षाच्या असाव्यात त्यावेळेस हा विवाह संपन्न झाला. आणि या विवाहानंतर पुढे एक घटना जी घडली की काही काळानंतर जेव्हा त्या गरोदर झाल्या आणि शिवबा कदाचित शिवबांच्या जन्माच्या 1 वर्ष आधी एक अशी विपरीत घटना जिजाऊंच्या जीवनामध्ये घडलेली दिसून येते. आणि ती घटना अशी की सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे दौलताबाद येथे निजामाने अतिशय कपटानं जिजाऊंचे वडील आणि 2 बंधू यांना तेथे मारलं, त्यांचा वध केला, त्यांचा खून केला गेला. आणि कल्पना आपण करू शकतो की मला वाटतं शिवबांच्या जन्माच्या 1 वर्ष अगोदर, म्हणजे शिवबांचा राजांचा जन्म 1630 आणि ही घटना 1629 या दरम्यान झालेली आहे. आणि त्यावेळेस ते मारले गेल्यानंतर जस्ट इमॅजिन, आपण कल्पना करू शकतो की एक स्त्री, एक मुलगी मोठ्या घराण्यातली, जिचे वडील आणि 2 भाऊ असे धक्कादायकरित्या विश्वासघाताने संपवले जातात, त्यावेळेस जिजाऊ महासाहेबांच्या मनावर काय बेतलं असेल, काय बेतलं असेल याची कल्पना आपण केवळ केली तरी अंगाचा धडका उडावा अशी ती घटना होती. यानंतर दुसरा धक्का जर पाहिला तर जिजाऊच्या जीवनामध्ये दुसरा धक्का कोणता होता, तर तो असा की पुढे काही काळाने की त्यांचं जे ज्येष्ठ पुत्र होते संभाजीराजे,
ते अफजल खानाकडून मारले गेले. त्यानंतरचा एक धक्का जर आपण पाहिला तर तो कदाचित काहींना माहिती नसावा की त्यांच्या जाऊबाई, या जाऊबाईला त्या काळामध्ये मला वाटतं मोगली सरदारांनी घोड्यावर पळवून नेण्यात आलं. माझ्या माहितीप्रमाणे महाबत खान असं त्या सरदाराचं नाव. त्यानं पळवून नेलं. म्हणजे या सगळ्या घटनांचा डोंगर, अतिशय दुर्दैवाचा डोंगर आणि अतिशय धक्कादायक मानसिक क्लेशकारक घटना, सातत्याने घटनांची शृंखला एकीकडे आणि दुसरीकडे जिजाऊ स्वतःला सावरत होत्या. आणि यानंतर जिजाऊचं कन्या म्हणून मला सगळ्यात मोठं धाडस काय वाटतं तर इतिहासात ही नोंद आहे की जेव्हा केव्हा लखुजी राजे आणि त्यांच्या घराण्यातले त्या लहान असताना जे काही शूर पुरुष बाहेर असायचे लढाईच्या निमित्ताने, मोहिमेच्या निमित्ताने, त्यावेळेस तेथील स्त्रिया या राजकारभार पाहत असल्याचे पुरावे, काही नोंदी, काही बखरीत आणि काही इतिहासात आपल्याला सापडतात. यावरून आपल्याला ही कळते की त्यावेळेस स्त्रियांना किती स्वातंत्र्य होतं. वेळ प्रसंगी त्या न्यायनिवाडे स्त्रिया करू शकत असत. घराण्यातील म्हणजे जिजाऊच्या आई असतील, इतर स्त्रिया असतील, त्या वेळेस देणग्या दिल्याचे दाखले आहेत त्यांनी पुरुषांच्या पश्चात. त्यावेळेस राज्यकारभार चालवलेला देखील आपल्याला दिसून येतो. आणि याही पुढे जाऊन मला आमच्या भगिनी वर्गाला हे सांगितलं पाहिजे की त्यावेळेस शस्त्र शिक्षण मुलाप्रमाणेच महिलांनाही मुलींनाही दिलं जायचं. मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये भेदभाव कदाचित त्यावेळेस नसावा आणि म्हणून स्वप्राण रक्षणाचं, शस्त्र चालवण्याचं, घोडेस्वारी असेल, तलवारबाजी असेल, हे बेसिक मूलभूत जे शिक्षण आहे ते मुलांप्रमाणेच स्त्रियांना मुलींनाही दिलं जायचं. आणि त्यामध्ये देखील जिजाऊ महासाहेब अतिशय निष्णात असल्याचे काही दाखले इतिहासामध्ये सापडतात. यावरून एक कन्या म्हणून अतिशय शूर तेजस्वी जिजाऊ होत्या हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर जिजाऊ पत्नी म्हणून कशा होत्या, जिजाऊ राणी म्हणून शहाजी राजांच्या कशा होत्या हे आपण पाहू गेलो तर या प्रसंगी आपल्याला एक लक्षात येतं की आजकाल पत्नीवर आपल्या पतीचा विश्वास असणे हा सर्वात मोठा मापदंड मानला जातो. आजचं वातावरण वेगळे. आज ऑफिस मधून पत्नी सनकोट घालून, गॉगल घालून, स्कूटीवरून अर्धा तास जरी नियोजित वेळेपेक्षा उशिरा आली तर तुला उशीर का झाला हा यक्ष प्रश्न तिला विचारला जातो. परंतु त्या काळात आपण कल्पना करू शकतो की जिजाऊवर शहाजी राजांनी एवढा विश्वास टाकला होता की आपले पुत्र शिवाजी राजे यांना त्यांच्या वाट्याला आलेला परगणा, त्यांची जी सुभेदारी होती पुणे या प्रांतामध्ये, त्यांना ठेवलं होतं. आणि उद्दिष्ट हाच होता की मी माझी चाकरी, मी माझी कर्मधर्म संयोगानं त्यावेळची राजकीय आणि सामाजिक प्राप्त परिस्थिती याचा रेटा म्हणून का होईना, जेव्हा ते परप्रांतामध्ये या राजांच्या पदरी मोठ्या, कधी मग मुघल असतील, कधी निजामशाह असेल, कधी आदिलशाही असेल, यांच्या आतून बसून चाकरीला ते होते. आणि ते सर्व करत असताना आपल्या सुभ्यामध्ये माझी पत्नी, माझ्या पत्नीनं माझ्या मुलाला वाढवावं आणि आपलं स्वतंत्र राज्य करावं हा विश्वास त्यांनी टाकला होता. आणि यावरून हे कळतं आपल्याला की जिजाऊ मासाहेब शहाजी राजांच्या किती विश्वास पात्र असल्या पाहिजे. आणि म्हणून स्वराज्याची खरी धुरा जर आपण पाहू गेलो, खरे बीजारोपण कुणी केलं असेल तर शहाजी राजांचा तो संकल्प जरी असला तरी त्या संकल्पपूर्तीच्या दिशेने सर्वार्थाने नैतिक, सांस्कृतिक आणि संस्काराच्या दृष्टीने सर्व अधिष्ठान कुणी जर उभं केलं असेल तर राजमाता जिजाऊंनी केल्याचं आपल्याला नक्कीच जाणवतं. या प्रसंगी मला आपल्याला शहाजी राजांचा एक चाणाक्षपणा आपल्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. तो असा की शहाजी राजे त्यावेळी चाकर होते, सरदार होते, कुणाच्या तरी पदरी होते आणि त्यामुळे स्वतंत्र त्यांना असे अधिकार नव्हते. काही असं स्वतःचा जर विकास करायला गेलं तर कदाचित ते त्या सत्तेच्या विरोधातलं बंड असं गृहीत धरल्या जायचं. आणि म्हणून त्यांनी एक चाणाक्षपणा असा केला होता की आपला जो सुभा आहे, आपली जी सुभेदारी आहे पुणे प्रांत, त्या प्रांतातले आपले पुत्र शिवाजी आणि त्यांच्या नावे काय केलं होतं तर मला वाटतं प्रत्यक्ष देखभाल करणारा त्याला एक नाव आहे जे प्रत्यक्ष पाहणी करणारा, त्या नावानं शिवाजी महाराजांना अधिकार बहाल केले होते. म्हणजे त्यांच्या वरिष्ठ राजांच्या दृष्टीनं ती बंडखोरी ठरू नये, ते स्वतःचा विकास का करतात यावेळी कुणालाही तत्कालीन जी काही रँकिंग होती, जी काय श्रेणी होती अधिकाराची, त्यात कुणालाही संशय येऊ नये. आणि म्हणून आपल्या वैयक्तिक खाजगीतनं
त्यांच्या सुभेदारीतनं त्यांनी आपल्या पुत्राला विशेष अधिकार बहाल केले होते की ते सर्व प्रांत बघण्याचं. आणि त्यामुळे आणि असा अधिकार त्या काळात सर्व सरदार जे काही होते, मनसबदार जे काही होते ते बाळगून होते. सरदार मनसबदार हा एक चर्चेचा विषय आहे की सरदार म्हणजे कोण, मनसबदार म्हणजे कोण. काहींना सैन्य बाळगण्याचे अधिकार होते आणि जेव्हा केव्हा त्यांचा राजा मोठ्या युद्धाला जायचा तेव्हा ते सर्व सैन्य वगैरे घेऊन त्यांना त्यांच्यात सामील व्हावं लागायचं. सैन्याच्या खर्चापोटी त्यांना काही वेगळा प्रांत महसूल दिला जायचा, स्वतःच्या खर्चापोटी खाजगीसाठी काही वेगळा प्रांत महसूल दिला जायचा आणि या सर्व खर्चातून हे सगळं चालायचं. तर यातनं शिवाजी महाराजांना त्यांनी अधिकार दिले होते आणि मग त्या रूपानं ते पुण्यामध्ये हे सर्व करत होते. आपल्याला हा प्रसंग आठवतो की गाढवाचा नांगर जेव्हा पुण्यात फिरवला गेला होता, अशुभ मानलं जाते हिंदू संस्कृतीमध्ये, आणि त्यात मग पुन्हा सर्व लोकांना पुन्हा विश्वास द्यायचा होता आणि राजांना मग कुणीतरी पाठीमागे हवं होतं आणि राजांना नैतिक बळ देण्याचं कार्य कोणी केलं तर जिजाऊने केलं. जस्ट आपण इमॅजिन करू शकतो, कल्पना करू शकतो की राज्याच्या पाटलाचा तो चौरंगा करण्याचा प्रसंग आठवा. जिजाऊनं मग केलं काय या दरम्यान, तर महाराजांना नेहमी त्या बाळ राजे असे संबोधायच्या. वास्तविक पाहता तेव्हा राजे हे राजे झाले नव्हते, परंतु जेव्हा आपली आई आपल्या पुत्राला राजे म्हणते त्यावेळेस पुत्राची जबाबदारी सर्वार्थानं वाढत जाते आणि एक जबाबदारी आपल्या काहीतरी खांद्यावर आहे. आपण तरी कुणीतरी मोठे पुरुष होणार आहोत, काहीतरी इतिहासामध्ये आपल्याला करायचं आहे, घडवायचं आहे, याची नैतिक जबाबदारीची जाण पुन्हा पुन्हा महाराजांच्या ठाई त्या निर्माण करत होत्या आणि त्यांचा संबोध हा नेहमी शिवाजी महाराजांसाठी बाळराजे राहत आलेला आपण अनुभवला आहे. आणि त्यामुळे एक आई जेव्हा आपल्या मुलाला एका पुढच्या भविष्यासाठी घडवत असते तेव्हा कोणती खबरदारी घ्यायची, तर मग आपले संस्कार, आपलं आचरण, आपलं चारित्र्य, आपलं चालणं बोलणं वागणं आणि आपला इतरांशी व्यवहार हे पाहून आपलं बाळ, आपला पुत्र, आपले घरातील सर्व सदस्य शिकणार आहेत याची जाणीव घेऊन आपण कल्पना करू शकतो की जिजाऊ महासाहेब किती जबाबदारीनं वागले असतील. एकीकडे पती जवळ नाही, आपल्यापासून कोसो दूर आहे, सगळं वातावरण संशयाचं आहे, सत्ता परकीयांची आहे, इतर धर्मीयांची आहे आणि कधी काय होईल, कुठला घातपात होईल याचा भरोसा नाही. सत्तेच्या मोहापायी, जहागीर पायी आणि इतरांकडून सत्ता मिळविण्याच्या पायी रक्ताचे नात्यातील लोक देखील कधी कुणाचा बळी घेतील, कुणाचा खून करतील, अशा सर्व वातावरणामध्ये एक ही स्त्री अतिशय धाडसानं, अतिशय शांतपणे आणि अतिशय विवेकपूर्ण निर्णय घेऊन आपल्या बाळाला, आपल्या राजकुमाराला, आपल्या प्राणाला, ज्यांच्यात सर्व प्राण होता आणि नुसतं एक खाजगी नाही, दोन शब्द आपण पाहतोय की राजमाता जिजाऊ आपण ऐकलं आणि राष्ट्रमाताही ऐकलं. तर जिजाऊ महासाहेबांचा राजमाता ते राष्ट्रमाता. राजमाता कदाचित खाजगी असू शकेल, कुणी राजे, कुणीतरी श्रीमंत, कुणीतरी परगण्यातले ते अधिकार असलेले लोक, परंतु राष्ट्रमाता जेव्हा म्हणतो आपण तेव्हा याला एक वलय प्राप्त होतं, त्याला एक अधिकार प्राप्त होतो आणि त्याचं एक वजन नैतिक वेगळंच आहे. आणि राजमाता ते राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रवास पाहताना आपल्याला लक्षात येतं की जिजाऊंचा जन्म हा मूळचा विदर्भाचा, जिजाऊंचं लग्न झालं हे मराठवाड्यातल्या भोसले घराण्याशी, जिजाऊंचा हयात बऱ्यापैकी गेली ती पुण्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आणि जिजाऊंनी शेवटचा श्वास सोडला माझ्या माहितीप्रमाणे राजगडावर नाशिककडे, म्हणजे कोकणात. म्हणजे तुमचा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि कोकण हे सर्व एका दोरीमध्ये जोडण्याचं काम या माणसाच्या कर्तृत्वामुळे झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि स्वराज्याचा भरभक्कम पाया, आणि पायाचं एक वैशिष्ट्य असतं की इमारत खूप मोठी असते, इमारतीची स्तुती होते, इमारत आपल्याला छान गोंडा सुंदर दिसत असते, परंतु इमारत होण्यासाठी पायामधले दगडांना खूप खोल स्वतःला गाडून घ्यावं लागत असतं. या स्वराज्याच्या पायाची खरी जर दगड तो कोण असेल तर माझ्या दृष्टीने जिजाऊ महासाहेब आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पायातली दगड दिसत नसतात, परंतु तुमदार इमारत आपलं लक्ष वेधून घेत असते आणि स्वराज्याची इमारत, स्वराज्याचा मनोसंकल्प, स्वराज्याचं हे सर्व अर्थानं जे काही फुललं फळलं आणि अस्तित्वात आलं, त्या स्वराज्याला अस्तित्वात येण्यासाठी जे त्याग आहे त्याची परिसीमा जिजाऊच्या जीवनाकडे कटाक्ष टाकल्यावर आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवल्या वाचून राहत नाही. दुसरी गोष्ट मला ही सांगायची की लोणीकर सरांनी त्याला थोडा स्पर्श केला, तो असा की
आपल्या पुत्रानं मग राजा करायचं पुत्राला, मग त्या पुत्रानं कसं वागलं पाहिजे. तर जेव्हा केव्हा ते असं म्हणतात, खरा खोटा माहिती नाही प्रसंग, पण कुठेतरी नाच पाहायला ते गेले होते. काही जण याला पुष्टी देतात, काही जण देत नाहीत. शिवाजी भोसलेंचं विधान जर पाहिलं तर इतिहास केवळ वाचून जाणायचा नसतो, तर इतिहासात बुद्धीने तर्कानेही तोडायचा असतो असं ते म्हणतात. आणि मग त्यांनी विचारलं, त्यांनी शिवबांना ते नेहमी कटाक्षाने विचारत असत आणि सरांनी त्याला स्पर्श न करता थोडं ते सांगितलं की जर कुणाचं नाच पाहणारा माझा पुत्र असता कामा नये, कुणाच्या स्त्रियाचं उपमर्द करणारा माझा पुत्र असता कामा नये. जे स्वराज्य आम्हाला स्थापन करायचं त्या स्वराज्याचा धनी, त्या स्वराज्याचा राजा हा परस्त्रीला माते समान समजणारा असावा. आणि हे जे काही नैतिक मूल्याची रुजवण आहे ती देखील त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. आणि यानंतर मला आपल्याला हेही सांगायचं की स्त्रियांच्या विषयी बोलताना एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की पुरुषच त्यावेळेस शूरवीर नव्हते तर स्त्रिया होत्या. इतिहासात असा दाखला सापडतो की जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई जेव्हा जिजाऊंच्या वडिलांना मारण्यात आलं आणि दोन्ही बंधूंना, तेव्हा तिथून दौलताबादहून आपल्या कुटुंबातील सगळे प्रेत सही सलामत घेऊन सिंदखेडला येण्याचं शौर्याचं काम म्हाळसाबाईंनी आणि त्यांच्या सोबतच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांनी केलं, हे आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे बघा, आपले पती मारले गेले, 2 मुलं मारले गेले आणि त्यांची प्रेत आपल्याला आपल्या परगण्यात सही सलामत न्यायची, याला फार मोठं सिंहाचं काळीज लागतं. तुमच्या आमच्यासारखी आजची स्त्री असती तर ती गर्भगळीत झाली असती, तिलाच एखादीला कुणाला कांदा, कुणाला चप्पल, कुणाची दातकी बसली, तिलाच काहीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा, असं काहीतरी वेगळं घडलं असतं. आपल्याला हे जाणलं पाहिजे, आपण ही बुद्धीनं त्याचं कल्पना केली पाहिजे की काय तो प्रसंग असेल. आणि एक स्त्री आपल्या सर्व घराण्यातल्या शूरवीर सर्व असलेल्या सर्व लोकांची प्रेत आपल्या परगण्यात नेतात आणि त्यांचा अतिशय इत्मामात त्यांचा अंत्यसंस्कार करतात. हे देखील धारिष्ट त्या काळामध्ये जिजाऊंच्या आईचं आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या जिजाऊंच्या आई अशा होत्या त्या जिजाऊ पुढे शूर आणि वीर निघाल्या नाही तरच नवर, असे आपल्याला जाणवल्या वाचून राहत नाही. यानंतर मला आपल्याला हे सांगायचं की जिजाऊ राजकारणामध्ये ज्या काही भाग घ्यायच्या, तर जेव्हा शहाजी राजे बाहेर होते, मला वाटतं आग्र्याला जेव्हा कैद होते छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर पन्हाळगडावरही ते वेढ्यात गुंतलेले होते. या दरम्यानच्या काळात हे राज्य कोण चालवत होतं, तर उत्तर एकच सापडतं, ते म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजाऊंनी त्यावेळेस सर्व राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली होती आणि धाडसाने राज्यकारभार त्यांनी केला होता. आणि एक चाणाक्षपणा, धोरणीपणा जिजाऊंचा असं दिसतो की जेव्हा अफजल खानाची भेट झाली होती, भेट होणार होती, त्यावेळेस अंगरक्षक सय्यद बंडा हे सगळं आपल्याला माहिती, परंतु त्यात आपल्या रक्तानात्याचा कुणीतरी असावा म्हणून एक जाधव, त्यांच्या माहेरचा एक व्यक्ती देखील त्यांनी त्यामध्ये पेरला होता. त्या मागची एक मायेची साहजिकच की आपला पुत्र, ज्या पुत्राचं आज काय भलं होईल बुरं होईल काळाच्या पोटात दडलेला आहे, अशा वेळी एक माऊली आपल्या अंतकरणातून आपल्या माहेरचं कुणीतरी रक्तनात्याचं त्यात असावं म्हणून जाधव परिवारातलं एक व्यक्ती देखील त्यांनी त्या ठिकाणी पाठवला होता. आणि त्यांचं नाव माझ्या माहितीप्रमाणे शंभूसिंग जाधव हे होतं. आणि त्यांचेच पुत्र नंतर जे संताजी जाधव आपण म्हणतो, धनाजी संताजी, त्यापैकी जे सरसेनापती मराठ्यांना लाभली, संभाजीराजांच्या मृत्यू पश्चातही ज्यांनी झुंज दिली ते त्या जाधव परिवारातले होत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या निमित्तानं देवगिरीचे जे काही यादव घराणं आहे त्याचीच ही शाखा जाधव आहे आणि जाधवांची पुढं 50 ते 60 उपशाखा झाल्या. त्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्रात गेल्या, काही कोकणात गेल्या, काही मथुरेला गेल्या. आणि त्या आपापसात सर म्हटले तसे एवढं लढलो आपण की त्यातनं एक वाक्यप्रचार मराठी भाषेत प्रचलित झाला, आपापसात लढणे आणि स्वतःला संपवून घेणे म्हणजे यादवी माझं. यादव लोक आपल्यावरच तलवार चालवत राहिले आणि स्वतःच्या कुळाचा नाश करत राहिले. आणि एक वाक्यप्रचार मराठी भाषेला मिळाला आणि तो म्हणजे यादवी. यादवी याचा सरळ अर्थ असा की आपल्याच रक्तानात्याच्या लोकांचा आपणच द्वेषापोटी तिरस्कार करत राहणे आणि परस्परांशी वैर धरून सर्वांचा सर्वनाश घडवून आणणे. यानंतर जिजाऊंच्या पत्नी म्हणून आपण सर्व काही त्यांचं पाहिलं असता
दुसरं आपल्याला हे सांगायचं की जिजाऊ माता म्हणून कशा होत्या. जिजाऊ कन्या म्हणून बघितल्या, जिजाऊ या आपण पत्नी म्हणून, राणी म्हणून बघितल्या, जिजाऊ या माता म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा शिवाजी महाराजांचं पूर्ण कर्तृत्व हे जिजाऊ मासाहेबांच्या मातृत्वावर अवलंबून असलेलं असं दिसतं. या ठिकाणी मला एक विधान मुद्दामून इथे आपल्यासमोर मांडल्याचा होतो आहे, तो असा की शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय या कादंबरीमध्ये एक ओळ लिहिलेली, खूप छान वाक्य, महिलांनी त्याची विशेष नोंद घ्यावी. की ते असं लिहितात पंडित सर की एरवी प्रत्येक पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे जातं. एरवी प्रत्येक पराक्रमाचं मातृत्व हे पुरुषाकडे जातं, परंतु मातृत्वाचा पराक्रम फक्त स्त्रीच करू शकतो. पराक्रम जिजाऊ सारख्या स्त्रियांकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की मुळातच मी हे मान्य करतो, आपल्यालाही मान्य की मुळात माता होणे, आपल्याला कदाचित त्याचं गांभीर्य माहिती नाही, पण मुळातच माता होणे हा एक पराक्रमच असतो. कारण बाळ अंत त्याला मराठीत शब्द आहे, झालं तर सही सलामत बाळ किंवा मातेचा आणि बाळाचा दोघांचाही अंत. आणि म्हणून बाळांत होणे हा पराक्रमाशिवाय एरवी मोठा नाही, कोणती स्त्री असते. परंतु मातृत्वाचा पराक्रम असं शिवाजी सावंत जेव्हा म्हणतात तेव्हा जिजाऊ सारख्यांच्याकडे पाहिल्यानंतर, ज्यांनी आपल्याला शिवाजी महाराजांसारखे पुत्ररत्न दिले, श्रेष्ठ नररत्न दिले, त्यावरून निश्चितच मातृत्वाचा पराक्रम देखील किती मोठा असतो. बघा किती विपर्यास आहे. सगळा संस्कृती सर्व इतिहास पुरुषांच्या पराक्रमाची नोंद घेतो, पण पराक्रमी पुरुष देण्याचा पराक्रम ज्या मातेने केला त्याची नोंद घ्यायला आपण बऱ्याचदा विसरत असतो. आणि म्हणून त्या अर्थाने ते विधान देखील जिजाऊ साहेबांना फारसं लागू होतंय हे आपल्याला या क्षणी दिसून येईल. यानंतर आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की त्या काळामध्ये पडता पद्धती फारशी नव्हती असं निदर्शनास येतं. कारण स्त्रियांना शिकण्याचा, शस्त्रविद्या शिकण्याचा, घोडेस्वारी करण्याचा, राज्यकारभारात सहभागी होण्याचा ज्या त्या अधिकार देण्यात येत होता, म्हणजे पडदा पद्धती नव्हती. म्हणजे आपल्यापेक्षाही त्या काळात स्त्रियांच्या दृष्टीने चांगलं वातावरण होतं असं मानायला जागा आहे आणि असं आपण मानलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. दुसरी गोष्ट, एक गोष्ट आपल्याला जाणवते ती अशी की मराठी पराक्रमी होते का, तर निश्चित होते. जाधव घराण्यातले असतील किंवा भोसले घराण्यातले, परंतु होत काय होतं तर दोन्हीही आपापला पराक्रम कुणासाठी खर्ची करत होते. दोघही परकीय सत्तेसाठी, परधर्मीयांच्या सत्तेसाठी. जी माणसे आपली नाहीत, या भूमीची नाही, ज्यांना या भूमीशी फारसं घेणं देणं नाही, या भूमीविषयी कुठली कणव नाही, अशा राजसत्तेसाठी ते आपला पराक्रम खर्ची घालत होते. खर्ची घालून यांना काय मिळत होतं तर ती एक शोकांतिका आहे की कुठल्याही मराठी सरदारांना, मग ते निजामशाहीत असो, ते कुतुबशाहीत असो, ते मोगलाईत असो की आदिलशाहीमध्ये असो, कधीही कुठल्याही मराठा सरदाराला सन्मानाचं पद थेट असं त्या दरबारात दिल्याचं ऐकव्यात नाही. मराठे सरदार किती शूर असले, ते जे लढाया करायचे, ते मुस्लिम कुणीतरी एक सरदार वजीर असायचा, त्या वजीराच्या हाताखाली हे सर्व आपला पराक्रम दाखवायचे. पराक्रम यांचा असायचा, श्रेय त्या वजीराला जायचं, गुरुगौरव काय जे व्हायचा तो त्याचा व्हायचा. आणि अशा प्रकारे सर्व शक्ती, सर्व तेज मराठी इतरांसाठी खर्च करत होते. आणि हे देखील या काळामध्ये जिजाऊ मासाहेब अनुभवत होते आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हुर होती की आपले मराठे म्हणजे केवळ मराठी जातीचाच मानण्याची गरज नाही. मराठी या अर्थानं आपण घेतलं पाहिजे की महाराष्ट्रात राहणारे सर्व ते मराठे. तर महाराष्ट्रातले जे काही शूरवीर माणसं आहेत, नरश्रेष्ठ आहेत, या सर्वांनी हा पराक्रम आपल्या मातृभूमीसाठी वापरला आणि आपलं स्वतःचं राज्य निर्माण केलं तर किती चांगलं होईल. आणि आपल्याला मग त्यातला थोडा प्रयत्न दिसतो की शहाजी राजांनी हा प्रयत्न केला. शहाजी राजांचा दबदबा एवढा होता की शहाजी राजांचे वडील मालोजी भोसले वारल्यानंतर त्यांना 5000 मनसबदारी असताना देखील त्यांच्याकडून आदिलशाही किंवा जो काही त्यांचा निजामशाह असेल तर त्यानं ती काढण्याची हिंमत त्याची झाली नाही. त्यांनी कुणाला दिली ती परत शहाजीकडे. कारण ती जर काढली तर यांना आपलं राज्य चालवायचं होतं आणि इथल्या जाधव घराणे किंवा भोसले घराण्यासारख्या शूरवीर सरदारांच्या घराण्याला
दुखावून आपला इथला होल्ड, आपले इथली जनतेवरची पकड, आपल्या या भूप्रदेशावरची पकड राहू शकणारच नाही हे जाणतेपणानं त्या काळचे राज्यकर्ते जाणवत होते आणि म्हणून वंश परंपरेने त्यांनी ते काढलं नाही. नंतर असा उल्लेख आढळतो की 10,000 मनसबदार म्हणजे हत्ती घोडे वगैरे हे सगळं होतं. आणि शहाजी राजांचा पराक्रम असा की त्यांना मग बघा आपल्याकडे काटशा राजकारण असतं हे आजच नाही, ते तेव्हापासून चालत असलं. आता एखादा माणूस कर्तृत्वान असला की कुणाला तरी त्याचा हेवा, द्वेष, असुरक्षितता वाटत असते. आणि मग कर्नाटकाच्या स्वारीवर, मोहिमेवर शहाजी राजांना पाठवण्यात आलं. कदाचित ते खुश असतीलच असंही नाही, परंतु आदेश म्हणून त्यांना जावं लागलं. आणि त्या दरम्यान त्यांचं लक्ष कुणाकडे होतं तर आपल्या पुत्राकडे, आपल्या पत्नीकडे आणि स्वराज्याच्या संकल्पाकडे. आणि त्या काळातच शाहिस्ती खानाची स्वारी झाली, त्या काळातच अफजल खानाचं देखील आक्रमण झालं. हे सर्व घटना आपण पाहिल्या. तर दुसरं जिजाऊंचं एक महत्वाचा संस्काराचा भाग असा आहे की अफजल खानाच्या प्रसंगानंतर अफजल खानाची मुंडकी छाटण्यात आल्यानंतर, वधानंतर ती जेव्हा महाराजांनी जिजाऊकडे पाठवली एका पिंजऱ्यासारख्या याच्यात, तर जिजाऊनं असं म्हणतात, असं लिहिलं गेलं इतिहासात, अशी नोंद सापडते की त्याची दिवा लावून काही विशिष्ट काळ दिवा लावण्यास सांगण्यात आलं आणि त्याची रीतसर सन्मानपूर्वक अफजल खानाची समाधी बांधण्याचे आदेश दिले. आणि आज तो बुरुज आपल्याला त्या प्रतापगडाजवळ आढळतो. म्हणजे शत्रू मेल्यानंतर, त्याच्या अंतानंतर शत्रुत्व संपतं हे आपल्याला शिकवण देणारे जिजाऊ महासाहेबाचं धोरण देखील या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं. दुसरं सरांनी सांगितलं की सती त्यांनाही जाता आलं असतं. जेव्हा आपल्याला पळायचं असतं तेव्हा माणसं पलायनवाद स्वीकारत असतात. आणि भारत, आणि मला माफ करा पण हिंदू धर्मात पंडित सर एवढ्या जागा आहेत पलायनवादाला, ज्याला पळायचं त्याला पळ काढायला खूप जागा आहे. आणि म्हणून पलायनवाद त्यांनाही स्वीकारता आला असता, परंतु त्या आपल्या पुत्रासाठी, पुत्राच्या आग्रह खातर म्हणा किंवा आपल्या पतीचं जे स्वप्न पाहिलेलं स्वराज्याचं, ज्या महिलेची जाऊ पळवून नेण्यात आली, ज्या महिलेचे वडील आणि दोन्ही भाऊ घातानं मारण्यात आले, आणि आता उद्या काय होईल, आपण जिवंत राहू की नाही, तर महिलांचं कुणीही कोणत्याही महिलेच्या इज्जतीवर हात टाकत होतं. सरदार, मोगली सरदार किंवा इतर त्या काळचे राज्यकर्ते, त्यात मग मोगलीच असतील असे नाही, काही स्वकीय असतील, हे सर्व जे आहे चाललं होतं. जो हा सगळा नंगानाच चालला होता, तर हा रोखायचा असेल तर कुणीतरी एक शासन करता आपण दिला पाहिजे, तर त्याच्या मागे आपण राहिलं पाहिजे. ही मुहूर्तमेढ त्यांनी मनाशी बांधली आणि शिवाजी महाराजांना त्यांनी घडवलं. आणि शिवाजी महाराजांना घडवण्याचा संस्कारच बाकीच्या महाराजांनी सर्व मावळ प्रांतातील लोकांना आपल्याजवळ दिले. आणि त्यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा हे राज्य व्हावे ही माझी नव्हे, तुमची नव्हे, तर स्त्रीची इच्छा आहे, असं अधिष्ठान त्यांनी, ईश्वरीय अधिष्ठान त्या स्वराज्याला दिलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक मावळा, प्रत्येक रयत, प्रत्येक जाती धर्माचा 18 प्रकट जाती, 18 बलुतेदार, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, या सर्वातला एक एक माणूस त्यांनी निवडला, ज्याच्यात जे गुण आहेत. असं म्हणतात बहिर्जी नाईक जे होते, बहिर्जी नाईक एका भटक्या जमातीमधील होते. लांडगे मारण्याचं जे काही त्या काळात लांडग्याचा त्रास होता, तर त्यांनी लांडगे जो जास्त मारून आणेल त्याला कडं वगैरे बक्षीस ठेवलं होतं. आणि त्यातनं बहिर्जी नाईक त्यांना भेटले आणि त्यांना कळालं की यांना सगळ्या जंगलातल्या वाटा माहिती आहे, खास खळगे माहिती आहे, हा माणूस स्वराज्याच्या उपयोगी होऊ शकतो. ते बहिर्जी नाईक शिवनेत्र म्हणून स्वराज्याला पुढे कामी आले आणि त्यांचा आपली पूर्ण हयात त्यांनी स्वराज्यासाठी दिली. असा एक एक मावळा महाराजांना जो सापडला, ही चाणक्य दृष्टी आणि माणसं ओळखण्याची जी कला आहे, कसब आहे, हे महाराज कुणाकडून शिकले असतील तर साहजिकच त्याचं उत्तर आपल्याला जिजाऊ महासाहेबांकडून मिळतं आहे. आणि यानंतर जिजाऊनं सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल तर असं म्हणतात की दादोजी कोंडदेवांनी महाराजांना शिकवलं, परंतु इतिहासात असा दाखला आढळतो की महादेव भट महाभास नावाचे जे काही एक दुसरे गुरु होते, त्यांनी शिवाजी महाराजांना अक्षर ओळख वगैरे करून दिल्याचा दाखला आढळतो. जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी राजांच्या तरुण वयामध्ये कोणत्या कटाक्षाने गोष्टी स्वराज्यासाठी केल्या, ज्याची नोंद आपण घेणं गरजेचं आहे. ती एक तर गुंडागिरी, त्यावेळेस ज्याच्या हातात मनगट, ज्याच्या हाती ससर, ज्याचं
मनगटात बळ, जिसकी लाठी उसकी मैस, बळी तो कानपिढी, हा जो स्वैराचार चालला होता, माजलेला होता, तर ही गुंडगिरी थांबवली. दुसरं व्यभिचार थांबवला. स्वतःच्या रक्ताच्या नात्यातल्या असलेल्या राजाच्या पाटलाचा चौरंगा, आणि तो चौरंगा करताना जिजाऊ मासाहेबही तिथे होत्या. मला वाटतं शिवाजी महाराजांच्या कमी वयातला हा पहिला ऐतिहासिक निर्णय होता, चित्तथरारक, की एखाद्यानं चूक केली, आगळीक केली, मग तो किती रक्ता नात्यातला असो, तर त्याचे काय हाल स्वराज्यात होती, हा दंडक, हा न्याय देखील देत होता. आणि तिसरं जे काय त्यांनी केलं तर अराजक यावर पायबंद घातला आणि रयतेचा विश्वास त्यांनी हसीन केला. आणि यामुळे पुढे चालू शिवबांवर सर्वांचा विश्वास बसला आणि हळूहळू स्वराज्य वाढत गेलं, फुलत गेलं, फळत गेलं आणि ते आकाराला येत गेलं. अशा प्रकारे जिजाऊंनी जे काय दिलं ते सगळं आपल्याला कधीही न विसरता येण्यासारखं आहे. मी मगाशी उल्लेखात जे विसरलो तो शब्द असा की पोट मोकाजदार त्याला म्हणायचे, की जो आपल्या सुभेदारीचं प्रत्यक्ष कारभार पाहणारा ज्याला हक्क नेमून दिले, तर पोट मोकाजदार म्हणून ते अधिकार देता येत होते, ते त्यावेळेस त्यांनी शिवबांना आणि इतरांना दिले. यानंतर मी एवढंच सांगेन की शिवाजी महाराज, शहाजी महाराज जेव्हा कधी मध्ये यायचे, आपल्या मुलाचं आणि आपल्या पत्नीने दिलेली जबाबदारी, स्वराज्याचं काय चाललं तर कौतुक करायचे. आणि एक प्रसंग मला आठवतो, अर्थात तो सिरियलवर मी पाहिला होता. बाल शिवाजी होते आणि त्यांनी महाराजांनी, शहाजी महाराजांनी त्यांना उचलून घेतलं आणि ते लाडाने म्हणतात की बाळराजे आपण आता मोठे झाला. त्यावेळी बाळराजेंचं उत्तर होतं की आबासाहेब आपण आम्हाला उचलून घेतलं म्हणून आम्ही मोठे दिसू लागलो. तर मला वाटतं कुणीतरी मला या प्रसंगाने नम्रपणे सांगितलं पाहिजे की दिगंबर दाते तोडकं मुडकं काही बोलत असेल, मोठा दिसत असेल, तर आदरणीय साहेबांनी या मसुदे संस्थेनं मला खांद्यावर घेतले म्हणून कदाचित मी पंडित सर, रवणेकर सर सर्वच मोठे दिसत असो. हा कृतार्थ भाव देखील आपण ठेवला पाहिजे आणि विनम्र भाव मी या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आता बोलूया दुसरे जे व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा युवक दिन म्हणून आपण साजरा करतोय, स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंदाविषयी सांगण्याचं एकच की मला स्वामी विवेकानंद, बघा शिवाजी महाराजांचं काय, स्वामी विवेकानंदाचं सर्वात प्रथम वाक्य मला तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांना आयुष्य अवघ 39 वर्षाचं. जे जे चांगले गुणवंत, कीर्तिवंत, प्रज्ञावंत लोक होते, दुर्दैवानं काय असेल माहिती नाही तिच्या मनात, पण ते अल्प आयुष्य असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून आपल्या हिंदी चित्रपटातला असेल, इतर डायलॉग आपण बघत असतो, हे ते व्यासपीठ नाही, पण त्याचा मतीचा अर्थ असा आहे की जिंदगी किती लांब आहे तुमची ती महत्वाची नाही, किती अर्थपूर्ण आयुष्य तुम्ही जगलात ते महत्वाचं असतं. आणि विवेकानंद आपल्याला त्यासाठी एक निश्चित तेजपुंज आपल्या समोर आहेत. विवेकानंदाचं सर्वात महत्वाचं मला आवडणारं एक विधान की त्यांचा हा ठाम विश्वास होता की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टेड इन ह्युमन बीइंग और इन मेन और पीपल. की त्यांचं हे मत होतं की शिक्षण म्हणजे काय तर मानवामध्ये मूळतः अस्तित्वात असलेलं त्याचं जे काही सर्वांगीण जे काय म्हणायचं त्याला परिपूर्णत्व ते अभिव्यक्त करण्याचं साधन म्हणजे शिक्षण ते मानत होते. त्यामुळे शिक्षणाला किती महत्त्व ते देत होते हे आपण जाणतो आहोत. आणि त्यांनी जो मार्ग अंगीकारला तर तो योगाचा, ध्यानाचा, राजयोग असेल, त्यांचं पुस्तक आपण वाचा, मेडिटेशन असेल, ध्यानधारणा असेल, बुद्धीची एकाग्रता. नरेंद्र हे त्यांचं नाव आणि दत्त त्यांचं आडनाव होतं. आणि ते स्वामी विवेकानंद म्हणून जेव्हा वावरत होते त्यावेळेस त्यांचा असं नव्हतं की हिंदू धर्मावरच विश्वास होता, त्यांचा ख्रिश्चन धर्मावरच तेवढाच विश्वास होता, त्यांचा इस्लामवरही तेवढाच विश्वास होता. आणि त्यांची शिकवण ही होती की तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, परंतु अंतिम सत्य आहे की ज्या ईश्वराची, ज्या अनामिक सत्य शक्तीची आपण पूजा करतोय, ज्याच्या पुढे नतमस्तक होतोय, तो मार्ग आणि तो अधिकार आणि ती शक्ती एकच आहे. आणि त्यामुळे त्या दृष्टीने देखील ते वावरत होते. त्यांचं दुसरं एक विधान तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचं की युवकावर त्यांचा किती विश्वास होता. तर त्यांचं एक वाक्य आहे प्रचंड गाजलेलं, ते असं की तुम्ही मला 100 तरुण द्या, मी तुम्हाला देश आणि समाज बदलून दाखवेल. आणि मला असं वाटतं की 100 तरुण जर त्यांना दिले तर सगळं बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणजे युवकावर त्यांचा टाकलेला युवा शक्तीवरचा विश्वास. मग युवा तरी कोण असतं तर जो केवळ बंडच करत नाही तर केलेलं बंड कधी थंड होऊ देत नाही, त्याला युवा म्हणतात. युवक कोण?
तर जो भान ठेवून असतो आणि बेभान होऊन राबवतो त्याला युवा म्हणतात. आणि तुम्ही आम्ही स्वतःला युवा समजत असून तर आपण ही सर्व एनर्जी, सर्व ऊर्जा, हे सर्व तेज, आणि दुसरं आपल्याला या निमित्ताने मी सांगेन की छात्र तेज आपल्यामध्ये असतं पाहिजे. मी वर्गात पण नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपल्याकडे एक गोष्ट कमी आहे आणि ती म्हणजे तेजाची. तेज काय असतं तर तेज ते आतून यावं लागतं, त्याच्यासाठी निग्रह करावा लागतो, त्याच्यासाठी मन केंद्रित करावं लागतं, त्याच्यासाठी खूप स्वतःला जपावं लागतं, खूप कॉन्सन्ट्रेट राहावं लागतं. डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या बऱ्याच गोष्टी तुमच्याकडे तुमच्या काळात आहेत, आमच्या काळातही त्या होत्या. तुम्हाला सजग यासाठी राहायचंय की तुमच्या काळामध्ये त्या खूप आहेत. सहज आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, त्याची शक्यता वाढलेली आहे. आणि त्यामुळे या काळात विवेकानंदासारख्या महाकृतीकडून आपण काय शिकावं तर मेडिटेशन, ध्यान आणि एकीकरण. बरं, ही लोक अशी विरक्त का झाली तर याची गंमत आहे की माणसं अचानकच सगळा संसार प्रपंच सोडून एकांत, निवांतपणा आणि त्यांना एकाग्रता आणि ध्यानधारणा का आवडायला लागते तर प्राध्यापक दिव्य कीर्ती यांचं एक विधान मला नेहमी आवडते की ते म्हणतात, काही साधू संतांचं मत असं असतं की ठीक आहे, जन्मणार, मोठं होणार, कर्तृत्व करणार, शेवट काय. आणि शेवटी ते हिंदीत छान असं म्हणतात ते असं की चूहे के दौड़ में भाग लेके क्या पाया, अगर जीतूंगा तो भी चुबाई. आणि म्हणून या प्रपंचाकडे कदाचित विरक्त भाव त्यांना येतो आणि मग ही लोक संन्यासाकडे तटस्थ वृत्तीचे, वैराग्य वृत्तीचे होतात. आणि त्यांना कदाचित आपण पूर्ण पळून पळून या लोकात जे काय साध्य करणार असतो शेवटी ती साध्य केल्यावर कुणासाठी आणि केल्यानंतर आपण कोण बनणार आहोत, शेवटी कोण राहणार तर एक माणूसच. आणि म्हणून त्या अर्थानं त्यातून विरक्त होत असतात. ही विरक्ती फार कमी लोकांना लाभते. विरक्त होणे म्हणजे आणखी परत मी सांगेल की पळणे नव्हे, विरक्त होणे म्हणजे माणसाला जिंकणे, विरक्त होणे म्हणजे मनाला जिंकणे, विरक्त होणे म्हणजे शरीराला देखील जिंकणे होय. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल या प्रसंगी की त्या दिवशी मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये सन्माननीय प्राचार्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी प्रस्ताव ठेवला की आपल्याकडे तुम्ही बोलायला तयार आहे का. कुणी बोलेल असं वाटलं होतं, कुणाचा हात आला नाही. मग म्हटलं आपण बोलावं. एरवी मस्तुगरीचे घटक म्हणून बाहेर आपण बोलत असतो, परंतु आपल्याच महाविद्यालयात आपलेच प्राचार्य जेव्हा जिजाऊ महासाहेबांची जयंती चांगल्या रीतीनं साजरी करू इच्छितात तर आपण काहीतरी आपलं योगदान, आपली वाणी जी काय आपल्या परीने असेल ती दिली पाहिजे. हा प्रामाणिक हेतू ठेवून मग मी हे स्वीकारलं आणि बोलायचं ठरवलं. या निमित्ताने त्यांचे आभार यासाठी मानेल की जिजाऊ साहेबांविषयी वाचन झालं, बोलता आलं, बोलण्याची तयारी झाली. आणि बोलणे हा माझा मुळातच आनंदाचा विषय असल्यामुळे नेहमीच मला त्यात रस असतो. आणि तुम्हालाही मी सांगेल की विद्यार्थ्यांना बोलणेच नव्हे, ज्याला जे जमेल कुठली तरी कला आपल्या अंगी असली पाहिजे. कला आपलं सोनं करते, कला आपल्याला तेजस्वी ठेवते, कला आपल्याला इतर वाईट गोष्टीपासून वाचवते आणि कला तुम्हाला मरू देत नाही. मरू देत नाही या अर्थानं की कला तुम्हाला मागे पडू देत नाही, ती ज्वलंत आणि जाज्वल्य तुम्हाला ठेवत असते. तर आपण कुठली ना कुठली संगीत असो, खेळ असो, कविता असो, गाणं असो, जी काय कला असेल ती अंगीकारावी. आणि जाता जाता चाणक्याचं एकच विधान या निमित्तानं हे सर्व हा खटाटोप कशासाठी असतो तर आपल्या मनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. आणि चाणक्याचा हा थोर दृढ असा विश्वास होता तो असा की तुम्हारे विचारों पे नियंत्रण रखो क्योंकि आगे चलकर यही तुम्हारी वाणी बनेगी. तुम्हारे वाणी पे नियंत्रण रखो क्योंकि आगे चलकर यही तुम्हारे कर्म बनेगी. तुम्हारे कर्म पे नियंत्रण रखो क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा चरित्र बनेगा. और तुम्हारे चरित्र पे नियंत्रण रखो क्योंकि आगे चलकर यही तुम्हारा भाग्य बनेगा. वाणी आणि मनावर, आत्म्यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर या महापुरुषांचं जीवन आपण वाचलं पाहिजे, अल्पकालीन अनुभवलं पाहिजे. आणि ते वाचण्याचं, अनुभवानाचं माध्यम आणि संधी मला आदरणीय प्राचार्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आणि आपणही मला जे काय मी बोललोय ते गोड करून ऐकलं. यात जे जे चांगलं उदात्त होतं ते मश्वगरी शिक्षण संस्थेचं आणि जे जे उणीवा असतील त्या सरांनी सांगितल्याप्रमाणे की ते माझ्या एवढं बोलून मी माझे वाणीला विराम देतो. जय हिंद, जय.